साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। दुपारी पहाटेचा सुमार सगळीकडे धुलीवंदनाची तयारी सुरू होती। बीडमधील रामतीर्थ परिसरात राहणारा 22 वर्षांचा कृष्णा जालिंदर बोळे आपल्या मित्रांसोबत होळी आणि धुलीवंदन करून येतो असे सांगून घरातून निघाला। कोणाला ठाऊक होतं की आई वडिलांना मारलेली ही त्याची शेवटची हाक ठरेल। शिरूर रोडवर नागऱ्याची वाडीजवळ काळ दबा धरून बसला होता। एका भीषण अपघातात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला। कृष्णा आणि त्याचे मित्र 2 गाड्यांमधून मोठ्या उत्साहात एका रिसॉर्टकडे निघाले होते। तरुण वय सोबतीला जीवा भावाचे मित्र आणि सणाचा उत्साह, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। भयधाव कारवरचं नियंत्रण सुटलं आणि ती कार रस्त्याच्या कडेला एखाद्या खेळण्यासारखी 4 वेळा उलटली। गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला। गाडीत बसलेल्या कृष्णाला सावरण्याची संधीही मिळाली नाही। ज्या हाताने धुलीवंदन खेळायचे होते ते हात रक्ताने माखले आणि कृष्णाचा मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडला होता। कार उलटत जाऊन थेट शेतातील एका विहिरीच्या कठड्याला धडकली। जर तो कठडा नसता तर कार थेट विहिरीत कोसळली असती आणि इतर मित्रांचाही जीव वाचवणं कठीण झालं असतं। मागून येणाऱ्या थारमधील मित्रांनी धावत जाऊन आपल्या रक्ताळलेल्या मित्रांना बाहेर काढलं, पण कृष्णाची हालचाल तोवर थांबली होती। आपल्या लाडक्या मित्राचा मृतदेह हातात घेऊन जाताना त्या तरुणांच्या डोळ्यात पाणी होतं। कृष्णाच्या मृत्यूची बातमी समजताच रामतीर्थ परिसरात शोककळा पसरली। ज्या घरातून पहाटे कृष्णा हसत खिदळत बाहेर पडला होता त्याच घरात त्याच्या आई वडिलांचा हंबरडा काळी चिरून टाकत होता। पोरा लवकर येतो म्हणाला होता, ससा अर्ध्यावर सोडून का गेलास असा टाहो आईनं फोडला। या अपघातात प्रसाद खोले याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत, तर यश पेंढारे आणि दुसरा एक मित्र बीडमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत। संपूर्ण जिल्हा आज त्या तरुणांसाठी प्रार्थना करत आहे।